कथेचं नाव आहे पाट लाव. गावातल्या राधाकृष्ण मंदिरात भगवान गोपालकृष्णांचा जन्मोत्सव सोहळा नुकताच पार पडला होता. त्या गावातले सारेच लोक मोठ्या भक्तिभावानं हा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत होते. जन्मोत्सव जवळ आला की अवघ्या गावात एक आनंदाचं उधाण यायचं. प्रत्येक जण हा आपापल्या परीने या कार्याला हातभार लावे. गावातल्या इतर अनेक भक्त भाविकात व्यंकटलाल मारवाडी, सखाराम शेतकरी आणि लक्ष्मीकांत चांदोरकर सावकार या तिघांचा मोठा महत्त्वाचा वाटा असे. जन्मोत्सवासाठी व्यंकटलाल मारवाडी हा पैसा देई, सखाराम बाबा धान्य देई, तर लक्ष्मीकांत चांदोरकर यांच्याकडे पूजा अर्चा प्रसाद याची जबाबदारी असे. प्रत्येक जण आपलं आपलं काम अगदी आनंदाने मनापासून करत असे आणि विशेष म्हणजे कुणाच्याही करण्यामागं स्वार्थ, नावलौकिकाची हौस हव्यास असं काही नव्हतं. तर प्रत्येक जण ते काम आपल्या एक कर्तव्याचा भाग म्हणून करीत होता. त्यातून त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीचं दर्शन होत होतं. यावर्षीही प्रत्येकानं अशीच मन लावून सेवा केली होती. त्यांच्या त्या सेवेमुळे गावात आलेले माधवनाथ महाराजही फार खुश आणि प्रसन्न झाले होते. गेले 8-15 दिवस प्रत्येकानंच अगदी तहानभूक विसरून ही कृष्ण सेवा केली होती. माधवनाथ महाराज हे तीर्थयात्रा करता करता ह्या गावात आले आणि उत्सवाच्या निमित्ताने ह्या गावात थांबले. उत्सवही मोठ्या चांगल्या रीतीने पार पडला. त्यामुळे महाराजांना तर खूप आनंद झालाच, पण या तिघांची सेवा, भक्ती, श्रद्धा पाहून माधवनाथजी अधिकच खुश झाले. व्यंकटलाल, सखाराम आणि लक्ष्मीकांत या तिघांनी मोठ्या विनम्र भावानं महाराजांना नमस्कार केला आणि ते तिघेही त्यांच्याजवळ बसले. बसा बसा. खरंच तुमच्या गावातला हा कृष्ण जन्मोत्सव पाहून मी फार खुश झालो आहे. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने या गावात कुणाला कधीच काही कमी पडणार नाही. आणि बरं का, मी तुमच्या तिघांवर खूप खुश आहे. तुमची ही निरपेक्ष सेवा तुमचं नक्कीच कल्याण करील. तेव्हा तिघांनीही एक वार माधवनाथजींकडे पाहिलं, हात जोडले अन हे पहा, तुम्हाला जे हवं ते मागा. काही अडीअडचण असेल तर ती सांगा, मी तुम्हाला मार्गदर्शन करील, उपाय सांगेन. बोला, अगदी स्पष्टपणे बोला. आजवर केलेल्या सेवेचा असा काही लाभ होईल किंवा व्हावा असं त्यांना वाटतच नव्हतं. मागेल ते मिळणार होतं. अडचणींवर उपाय सांगितला जाणार होता. पण काही मागायचं किंवा काही मिळावं या अपेक्षेनं कुणीच ती सेवा करत नव्हतं. महाराजांच्या त्या बोलण्यानं ते तिघही गडबडले. मागायचं तर ते तरी काय आणि कसं? प्रत्येक जण गप्पच होता. थोडा वेळ तसाच गेला. मग महाराजच म्हणाले, हे बघा, मी आता परवा पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे. इथं या गावात 10-1 दिवसांचा मुक्काम झाला. खूप झालं, आता जायला हवं. तेव्हा असं करा, काय मागायचं ते ठरवा. उद्या रात्री परत या, वाट पाहीन मी. मारवाडी, शेतकरी आणि सावकार प्रत्येकजण आपापल्या घरी परतला. मात्र प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न सलत होता की काय मागायचं, काय मागायचं. व्यंकटलाल मारवाड्यानं आपलं वडिलोपार्जित छोटं दुकान आता चांगलं मोठं केलं होतं. मीठ मिरचीची जागा आता तेल, तूप, धान्य, कपडा लत्ता इत्यादी सामानानं भरली होती. व्यंकटलालचं एक खास वैशिष्ट्य होतं, तो अगदी अल्प नफा घेऊन चांगला आणि खात्रीशीर माल ग्राहकांच्या पदरात देत असे. पैशाबरोबरच तो नावलौकिकही कमावून होता. त्याला काहीच कमी नव्हतं. दुकानात भरपूर माल होता, ग्राहक होते, वसुलीही वेळेवर होत होती. घरात मुलं बाळ होती. सरस्वतीसह लक्ष्मी घरात नांदत होती. त्याच्यावर गावकऱ्यांचं प्रेम होतं. तसं म्हटलं तर त्याला काहीच कमी नव्हतं. व्यंकटलाल घरी येऊन पाहतो तो त्याचे दोन्ही इमानदार नोकर दुकानात काहीतरी धावपळ करत होते. काय झालं म्हणून व्यंकटलाल बघायला गेला तर साखर, रवा या दोन्ही पोत्यांना उंदीर मामांनी भली मोठी भोकं पाडली होती आणि साखर आणि रवा एकमेकात मिसळला होता. उंदीर मामांचा समाचार घेण्याच्या नादात
तेलाचा डबा आडवा झाला होता. कुरतडलेल्या रद्दीचा भुगा पायाला लागून चिकटत होता. एकूण काय तर उंदीर मामांच्या मनमानीनं व्यंकटलालचं मोठं नुकसान झालं होतं आणि होत होतं. समोरचं दृश्य पाहून तो खरंच काळजीत पडला आणि विचारात पडला. काय करावं? गेल्या अनेक महिन्यांपासून या उंदरांमुळं त्याचं नाही म्हटलं तरी खूप नुकसान झालं होतं. त्याच्या जोडीलाच जमिनीला घूसही लागली होती. मोठे मोठे उंदीर धान्यांची नासाडी करत होते, तर एखादं बिलंदर पिटुकलं तेलाच्या डब्यात मजेत पोहत होतं. काय करायचं? या उंदीर गोष्टींचा बंदोबस्त कसा करायचा? बरं, बाहेर कुणाशी बोलावं तरी चोरी. उद्या धंद्यावर परिणाम व्हायचा. दिवसेंदिवस त्यांचा धुमाकूळ वाढतच होता. अन व्यंकटलालच्या नुकसानीत जादा भर पडत होती. नाही म्हणायला ही एकच काळजी त्याच्या मनात आली होती. चिंता वाढवीत होती. सखाराम आपल्या शेतात राबत होता, कष्ट करत होता, घाम गाळत होता, पण त्याच्या प्रयत्नाला नशिबाची निसर्गाची साथ मिळत नव्हती. मोठ्या आशेने त्याने आभाळाकडे पाहिलं, पण पावसाच्या मोसमातही आकाश निरभ्र होतं. एकही काळा ढग नजरेला पडत नव्हता. सखारामची उंचावलेली नजर निराशेने खाली झुकली आणि कोरड्या मातीत चटकन त्याच्या डोळ्यातली आसवं पडू लागली. यावर्षी पावसानं पाठ फिरवली होती. सखारामच्या शेतातल्या विहिरी आटल्या होत्या आणि मातीतले अंकुर पाण्यावाचून करपून चालले होते. मागच्या वर्षापर्यंत भरभरून धान्यांची रास देणाऱ्या धरणी मातेकडून यावर्षी सुपभर दाणेही पदरात पडले नव्हते. साठवलेली धान्यांची एक एक पोती रिकामी होऊन परत अंगणात पडत होती. दुष्काळाच्या सावलीनं सखारामचं मन आणि आशाही काळवंडल्या होत्या. काय करायचं? या शेतीला पाणी कसं आणि कुठून पुरवायचं? जवळच्या विहिरीने पार तळ गाठला होता. मेघराज रुसला होता. नदीचे पाणी शेतापर्यंत आणणार कसं? करणार काय? जर शेतातच नाही पिकलं तर मग रिकाम्या पोटात घालायचं काय? आहे ते आज ना उद्या संपणारच. मग काय करायचं? डोळ्यादेखत पाण्याअभावी सुकणारे शेत हीच सखारामच्या जीवाची काळजी होती. लक्ष्मीकांत चांदोरकर हे जरी व्यवसायाने सावकारी करत होते, तरी त्यांच्या सावकारी पाशानं कुणाचा गळा आवळला नव्हता. आपल्या जवळच्या लक्ष्मीनं उलट ते अडल्या नडल्यांची सोयच करत होते. अनेकांचे मोडते संसार सांभाळण्याकामी लक्ष्मीकांतांची लक्ष्मी येत होती. लक्ष्मीकांत चांदोरकरांचा हिसाब किताब अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक होता. त्यात कोणतीही लांडी लबाडी किंवा फसवाफसवी नव्हती आणि म्हणूनच या लोकसेवकावर लक्ष्मी माता प्रसन्न होती. खेदाची गोष्ट एकच होती की घरच्या लक्ष्मीची कूस काही भरत नव्हती. म्हातारी आई नातवंडांचे तोंड पाहायला आसुसली होती, पण उपास तपास नवस सायास करूनही चांदोरकरांच्या घरात काही पाळणा हलत नव्हता. एकटेपणानं प्रत्येकानं महाराजांची गाठ घेतली. व्यंकटलालची समस्या ऐकल्यावर त्याला महाराज म्हणाले, इतकंच आहे ना, मग जा पाठ लाव. सखारामलाही त्याच्या समस्येवर उपाय सुचवीत महाराज म्हणाले, जा पाठ लाव, समस्या दूर होईल. लक्ष्मीकांतानं जरा हळू आवाजात आपल्या जीवनातील वेदना बोलून दाखवली. त्यावर एकवार कृष्णमूर्तीवर नजर स्थिर करीत ते म्हणाले, प्रभूची इच्छा, जा, तुझी सेवा वाया जाणार नाही, तूही पाठ लाव, जा. काही दिवसांनी एके दिवशी तिघही देवदर्शनाच्या निमित्ताने मंदिरात एकत्र आले. जाताना माधवनाथांनी सर्वांना एकच उपाय सांगितला होता, पाठ लावा. पण त्या पाठ लावा याचा खरा अर्थ कुणालाच कळायला नव्हता. अखेर प्रत्येकानं आपलं मन एकमेकांपाशी व्यक्त केलं आणि तिघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिघांच्या समस्या ह्या भिन्न भिन्न होत्या, पण त्यावर महाराजांनी प्रत्येकाला दिलेला उपाय मात्र एकच होता आणि तो म्हणजे पाठ लावा. शेवटी लक्ष्मीकांत सावकार म्हणाले, मित्रांनो, माझं ऐका, फार विचार करू नका. काही झालं तरी तो एका साधू पुरुषाचा शब्द आहे. त्याचा आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही. त्यांच्या शब्दाचा अर्थ तेच कुणाच्या तरी तोंडून किंवा कृतीतून सांगतील. आपण फक्त
निष्ठेनं वाट पाहूया. इतकं बोलून तिघही आपापल्या घरी परतले. व्यंकटलाल बंद दरवाजा ढकलून घरात शिरले आणि त्याच वेळी दाराजवळचा पाट खाडकन खाली पडला. त्याने तो उचलला. एक भला मोठा उंदीर त्या पडलेल्या पाटाखाली चिंगरून मेला. बस झालं. ते दृश्य पाहिलं मात्र आणि व्यंकटलालला त्याच्या पाठलावाचा अर्थ कळला. पाठलाव म्हणजे हर प्रयत्ने उंदीर मार, त्यांचा बंदोबस्त कर, बिळ बंद कर, दाराच्या फटीला पाठ लाव, होणारं नुकसान टाळ. सखाराम घरी जाऊन पोहोचला तर त्याचा पुतण्या गोविंदा हा शहरातून आलेला होता. सखारामला पाहताच गोविंदा उठला, चटकन त्याच्या पाया पडला आणि म्हणाला, सखा काका, मी शेतकी महाविद्यालयाची पदवी घेऊन आलोय. आता मी तुझ्याबरोबर शेतात राबणार, काळ्या आईची सेवा चाकरी करणार. गोविंदा, तुझा विचार छान आहे रे, पण राजा काका, शेतीला पाणी नाही, विहिरी आटल्या आहे, नदी पण दूर आहे. इतकंच ना, ते माझ्यावर सोडा. नदीला धरणातलं पाणी आहे ना, आपण पाट लावू, पाटानं नदीचं पाणी शेतात आणून खेळू. सखारामचा आनंद गगनात मावेनासा झाला. गोविंदाच्या मुखातून त्याला महाराजांच्या शब्दाचा अर्थ कळला. घरी परत गेलेल्या लक्ष्मीकांतला त्याची म्हातारी आई म्हणाली, काय म्हणाले महाराज? पाट लाव म्हणाले. अरे, मी पण तेच सांगणार होते. मी लक्ष्मीशी बोलले, ती तयार आहे. तू दुसरं लगीन कर. आईला तो पाट लाव याचा अर्थ उलगडला. लवकरच लक्ष्मीकांतानं लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीबरोबर पाट लावला आणि बहिणी सवती झाल्या. धाकटीला वर्षभरात मूल झालं. सखारामनं गोविंदाच्या मदतीनं नदीचं पाणी पाटानं शेतात आणलं. व्यंकटलाल मारवाड्यानं हर प्रयत्ने पाट लावले आणि उंदरांचा बंदोबस्त केला आणि होणारा तोटा रोखला. एकूणच काय, महाराजांचा तो तिघांच्या वेगवेगळ्या समस्येवर एक उपाय पाट लावा हाच कामी आला आणि ते तिघेही सुखी झाले.